बिझनेस म्हटल्यावर सुरुवातीला ह्या अडचणी येणारच आहेत. कुठल्याच बिझनेसची सुरुवात अशी सोपी नसते. आपल्याही बिझनेसचा प्रवास खडतरच असणार आहे आणि ह्याची मला पूर्वकल्पना आहे. मी ठरवलंय जोपर्यंत एखादा जरी माणूस तयार होत नाही तोपर्यंत मी. ऐका ना, 1 मिनिट थांबता का? बोला की. आज पहिल्यांदाच कुठल्या तरी पुरीनं माझी वाट अडवली. बोला बोला, आजचा दिवसच चांगला आहे बहुतेक. बोला, काय काम आहे? मला ना दूध हवं होतं. माझा चहाचा बिझनेस आहे हो. तुम्हाला चहा पाहिजे का? नाही नाही, तसं नाही. हा, मग एक काम करा, पुढं डेअरी आहे तिथं जावा. नाही नाही, तसं नाही. नाहीतर एक काम करा, तिथं मागच गोठा आहे तिथं जावा, तिथं मिळेल. अहो तसं नाहीये, मला म्हणायचंय असं की. अहो असं नाही तसं नाही, मग कसं आहे? तुम्ही प्लीज 1 मिनिट माझा शांततेत ऐकता का? बोला. ऍक्च्युली मी ह्याच गावची आहे. ते जामकरांचं जुनं घर आहे का, ते माझ्या पूर्वजांचं आहे. मी कालच गावी आले. मला इथे येऊन तुपाचा बिझनेस करायचा आहे. आता तूप म्हटलं की मला दूध लागेल की नाही. तर ह्या गावात असं कोणी आहे का जे मला दूध पुरवठा करू शकेल? कारण आता तुम्ही इथले रहिवासी आहात तर लोक तुमचं ऐकतील. काय उपयोग नाही त्याचा. अहो आमच्या गावात समधी उभलाक आहेत, कोण कोणाचं ऐकत नाही. माझ्या चहाची उधारी देत नाहीत साधी. ही येडे गावले. प्लीज असं नका ना करू. तुम्ही ऍटलिस्ट बोलून तरी बघा. म्हणजे या गावात ज्याच्या शब्दाला मान आहे, ज्याचं लोक ऐकतील. असं कोण नाही आमच्या गावात. अहो असं कसं? बघा ना, कोणीतरी असेल ना. हा, एक माणूस आहे ज्याचा शब्द गावात कोणच खाली पडून देत नाही. ते कुठे राहतात? मला त्यांचा पत्ता देता का? किंवा मी स्वतःच जाऊन बोलते. मला फक्त नाव सांगा ना त्यांचं. अहो आमच्या गावचा देव माणूस आहे तो. त्याच्या शब्द पुढे शब्दच नाही कोणाचा. तर अहो तुम्हाला माहित नाही मॅडम, माग आमच्या गावात लय मोठी आग लागली होती. तेव्हा ह्यानं जीव धोक्यात घालून लहान लहान पोरांना वाचवलं. काय सांगता? ती म्हातारी आहे ना तिला. लकी, बास कर. किती कौतुक करशील, बास कर. असं काय नाही हो, गावकरी मला मान देतात, त्यांचा मोठेपणा आहे तो. मी बोलतो गावकऱ्यांशी, बघू माझ्या शब्दाला किती मान देतात. हो हो, येस प्लीज. लकी, चहा दे की त्यांना. हे घ्या. थँक्यू. हे घ्या घंटा. सॉरी, चहाचं नाव आहे हो. हो गॉड. गोपाळजी, तुम्ही दुकानासाठी छान जागा निवडली. हा, अरे वा, भरपूर मोठी आहे की. छान लावलंय तुम्ही दुकान. मला सांगा, ही जागा तुमची स्वतःची आहे का की म्हणजे रेंट केली आहे? भाड्याचं आहे. अच्छा. आता आपण इथं धंदा बिझनेस करतो म्हटल्यावर दुकान चांगलं ठेवलंच पाहिजे की. बरोबर. अहो महिनाच बराच धंदा सेट केला याने. काय सांगता? गावातल्या सगळ्या बायका येड्या होत्या त्याच्यासाठी. हा, नाही म्हणजे ह्याच्या कामासाठी हो. अच्छा. गावातल्या कुठल्याच बाईला हे ताल्या उघडल्यासारखं वाटत नाही ना. आता जादू आहे गोपाळच्या. मी तर म्हणतो तुम्ही पण का नाही 4-5 ब्लाउज शिवूनच टाका. लकी, अहो म्हणजे लागतात ना अडीनडीला म्हणून म्हणतोय. बरं गोपाळ, त्यांची जरा मदत करा. आणि तुम्हाला सांगतो, गोपाळनं तुमची मदत केली ना, तुमचा धंदा लागलाच म्हणून समजा. दादा, बिझनेस. तेच ते, बिझनेस धंदा एकच असते ना. गोपाळ, जातो रे मी. बरं तुम्ही काही काळजी करू नका, मी आजच बोलतो शेतकऱ्यांशी आणि कळवतो तुम्हाला. येस येस, प्लीज कळवा मला. बरं मी निघू आता. थँक्यू सो मच. चल साकेत. थँक्यू. ठीक आहे दादा. दादा हे तुम्ही जड जड घ्या बरं. मॅडमला कसं जरा हलका हलका देता येते. दादा, मी पण जड उचलते बर का. हा, पण आमच्या गावात तशी परंपरा नाही ना. सावकाश. बापरे, हे घर आहे वय तुमचं? हो. पाहुणं, इथं कोणाचं लगीन आहे का? नाही. मग तुमचा केटरसचा धंदा आहे का? नाही. मग भांडी भाडण द्यायचा धंदा?
नाही हो, असं काहीच नाहीये. हा मग हे एवढे मोठमोठे भांडे कशाला लागते ते तुम्हाला? हो दादा, मी सांगतो तुम्हाला, ही माझी मैत्रीण आहे आर्या, खास मुंबईवरून आली आहे इथे तुमच्या गावामध्ये तुपाचा बिझनेस सुरू करायचा हिला. मला तुम्ही सांगा, तुमच्या गावामध्ये तुपाचा बिझनेस चालेल का? हा नाही नाही हो अहो, चालेल की नाही? काय होतंय तुम्हाला? आता मला काय विचारताय? अहो माझी तर रिक्षा नीट चालना, लग्नाच्या बाबतीत माझं नशीब पुढे चालना, गावच्या विकासाचा गाडा पुढे चालना, तसा तुमचा बिझनेस चालेल ना? म्हणजे चाललं तर चांगलंच आहे. हो, एवढ्या लांब मुंबईत ना आली आहे, काहीतरी चांगलं बोला. अहो तुम्ही जोर लावा जोर, मग बघा गोष्टी कशा आपोआप होतात त्या. अहो नाद पाहिजे माणसाला, नाद बोले तो ऐसा नाद की नशिबाचं मीटर डाऊन होऊन आयुष्याची रिक्षा अशी पुढे गेली पाहिजे. अहो दादा, म्हणून तर आले एवढ्या लांबून. बरं बरं, QR कोड द्या. QR कोड? हा, अहो आमच्या गावात नेटवर्क बी चाला ना, QR कोड कवा चालायचा? कॅश द्या कॅश. बर थांबा, बघतो आहे काय कॅश. ठीक आहे, तुमची कॅश. थँक्यू. थँक्यू कशाला? आता फक्त तुमचा बिझनेस चालू झाला का नाही, मग तुम्हाला गाडी घोडं लागल. हा मग तेव्हा फक्त माझी आठवण काढायची, गावात कोणाला बी विचारायचं, जित्या रिक्षावाला सल्लू व्हायचा फॅन, हा कोणी बी सांगल. बरं चला येऊ का मी? या या, तुम्हाला शुभेच्छा शुभेच्छा. धन्यवाद. या, येतो. या.